नमस्कार. आज आपण असा नाश्ता तयार करूया जो बनवायलाही खूप सोपा आहे आणि चवीलाही खूप छान लागेल. लहान मुलांच्या डब्यासाठी असू द्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हलक्या-फुलक्या भुकेला हा तुम्ही पटकन तयार करू शकता. रेसिपी अतिशय सोपी आहे, मस्त चवीला लागते आणि या पद्धतीनं हा तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचा ईस्ट घेतलेला आहे. त्याच चमच्याने अर्धा चमचा साखर आणि थोडंसं आपल्याला गरम पाण्याचा इथं वापर करायचा आहे. जास्त पण कडक पाणी न घालता हलकंसं गरम पाणी आपल्याला इथं घालून हे सगळं मिक्स करून जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी हे ईस्ट आहे ना ते ॲक्टिवेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त ह्याला जाळी पडलेली आहे. जे आपण बेस तयार करणार आहे ना तो छान असा स्पॉन्जी होण्यासाठी हे ईस्ट अगोदर आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. अशी छान अशी जाळी पडली ना की समजायचं ईस्ट आपण घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित आहे. बऱ्याच वेळेला काय होतं ईस्टला जाळी पडत नाही, तर अशा वेळेला समजायचं जे आपण ईस्ट वापरतोय तो खराब झालेला आहे. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता एका मोठ्याशा बाउलमध्ये इथे मी जवळजवळ 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैद्याच्या पिठाचाही वापर करू शकता किंवा अर्धं मैद्याचं पीठ आणि अर्धं गव्हाचं पीठ घेतलं ना तरी पण चालेल. तर 1.5 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं. आता ह्याच्यामध्ये जे आपण ईस्ट तयार करून ठेवलं आहे ना ते घालायचं. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे, तर थोडंसं मी इथं मीठ घालून घेतलं. त्याचबरोबर 8 ते 9 कढीपत्त्याची पानं पण मी इथं बारीक करून टाकली आणि मुठभर कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे बेस आपला छान असा तयार होईल. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं 1 ते 2 चमचे दह्याचा वापर केलात ना तरी पण चालेल. आता हे पीठ मळून झाल्यानंतर 1 चमचाभर ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलं, म्हणजे पीठ चांगलं मळायला येतं, हाताला चिपकत नाही. आता हे छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. ह्या पिठापासून तुम्ही पिझ्झा जरी बनवलात ना तरी छान असा तयार होईल. तर हे असं गोळा छान असा तयार करून घ्यायचा. परत एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला झाकण घालून तसंच ठेवायचं आहे. मी पीठ मळून घेतलं आणि त्याच्यावरती ओला फडका इथं टाकलेला आहे. परत ह्याच्यावरती झाकण घालून 10 ते 15 मिनिटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पीठ छान असं जाळीदार तयार होतं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इथं मी ओला वाटाणा घेतलेला आहे. तो थोडासा आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपण स्टफिंग तयार करतोय ते छान असं तयार होईल. तर हे पहा, जास्त बारीक करायचा नाही, हलकासा जाडसर बारीक करून घ्यायचा. तर वाटाणा बारीक करून झाल्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 चमचे एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं मी इथं टाकलेले आहेत. आता थोडंसं वाटण आपण करून घेऊया. तर वाटण करण्यासाठी इथे मी चवीप्रमाणे हिरवी मिरची घेतलेली आहे. परत थोडासा कढीपत्त्याची पानं घेतली. त्याच्यानंतर अर्धा इंच आलं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे थोडंसं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जाडसर बारीक केलं ना की त्याचा फ्लेवर छान येतो. आता हे थोडंसं परतून घेऊया. तर परतून झाल्यानंतर इथे मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद वापरलेली आहे. हळद घातल्यानंतर 1 चमचाभर मी इथं अख्खं धनं घेतलेलं आहे, ते थोडंसं बारीक करून घेतलं, म्हणजे त्याचा पण फ्लेवर अगदी छान येतो. त्याच्यामुळे पावडर न टाकता इथं मी अख्ख्या धन्याचा वापर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर पण टाकून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे हलवल्यानंतर जे आपण वाटाणे बारीक करून ठेवले होते ना ते घ्यायचे. जास्त पण वाटाणे बारीक करायचं नाही, हलकंसं जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता वाफेवरतीच हे चांगलं आपण परतून घेऊया. तर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि छान असं वाफेवरती हे वाटाणे आहेत ते परतून घ्यायचे. वाटाणे ओले आहेत त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. छान असे वाफेवरतीच हे तयार होतात. हे परतून झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे आहेत ना ते मी उकडून घेतले आणि हे बटाटे ह्याच्यामध्येच आपल्याला हाताने चुरवून टाकायचे. सुरीने फोडी न करता असा बटाटा हाताने चुरवून टाकला ना की तो छान असा मिक्स होतो. तर थोड्या वेळासाठी बटाटा आपण हलवून घेतला. फक्त अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ह्याला चांगली वाफ येऊन बटाटा चांगला चवीचा तयार होईल. अर्ध्या मिनिटभरासाठी झाकण ठेवलं. झाकण काढल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 बारीक तुकड्यांमध्ये हे काजू मी इथं टाकलेले आहेत. बॉईल केलेले मुठभर वाटाणे टाकले. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी इथं मी थोडीशी चुरवून टाकली आणि परत एकदा कोथिंबीर मी इथं कट करून टाकलेली आहे. कस्तुरी मेथीनं छान असा फ्लेवर येतो. कस्तुरी मेथीचा फ्लेवर छान येतो आणि ते चवीला पण छान लागतं. त्याच्यामुळे कस्तुरी मेथी तुम्ही अगदी आवर्जून घाला. तर परत एकदा हे मी छान असं हलवून घेतलं. बटाट्याच्या फोडी जर तुम्हाला मोठ्याशा वाटत असतील तर अशा पद्धतीनं ह्या तुम्ही मॅश करून घ्या. तर मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे. मस्त ह्याच्यापासून तुम्ही समोसा, बटाटे वडा जरी बनवलात ना तरी छान असा तयार होईल.
तर आता आपण जे पीठ भिजायला ठेवलं होतं ना ते आता आपण पाहूया. तर जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर पिठावरचं झाकण काढल्यानंतर मस्त पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. ह्याच्यापासून तुम्ही पिझ्झा जरी बनवलात ना तरी मस्त जाळीदार हे बेस आहे ना तो तयार होईल. परत थोड्या वेळासाठी हे मी मळून घेतलं. ह्याच्यामधला थोडासा पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे उंडा तयार करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचा उंडा तयार करून घ्या. तर नाश्ता बनवायला अतिशय सोपा आहे. हलक्या फुलक्या भुकेला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही हा मुलांच्या डब्यासाठी बनवून दिलात ना तरी मुलं अगदी आवडीने खातील. तर ह्याच्यामध्ये आपण जसं पुरणाचा उंडा भरतो ना अगदी त्याच पद्धतीनं ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा. जवळजवळ 1.5 चमचा ह्याच्यामध्ये मी हे स्टफिंग घातलेलं आहे, मिश्रण घातलेलं आहे आणि व्यवस्थित हा उंडा आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा उंडा मी न लाटता थोडासा हातानेच प्रेस करून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं हलक्या हाताने आपल्याला हा उंडा आहे ना तो प्रेस करून घ्यायचा आहे. तर जे आपण पिठाचं आवरण घेतलेलं आहे ना ते जास्त जाडसर घेतलेलं नाही, त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित जाळी पडत नाही. तुम्ही जाडसर हे पिठाचं आवरण घेतलं ना तर ह्याला छान अशी जाळी पडेल. तर हा तुम्ही थोडंसं लाटण्यानं हे पसरवून पण घेऊ शकता. अशा पद्धतीनं ह्याचा पराठा पण तयार करू शकता. आता जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा माझ्याकडून कट झाला. तवा अगदी थोडासा गरम करून घ्यायचा आहे, जास्त पण कडकडीत गरम करून घ्यायचा नाही. आणि तव्यावरती हे ठेवल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण घालायचं आहे. त्या अगोदर थोडंसं आपल्याला साईडून तेल सोडून घ्यायचं आणि जवळजवळ अर्ध्या मिनटानंतर आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. उलटून झाल्यानंतर परत एक थोड्या वेळासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर कमी तेलावरती छान असे हे तुमचे पराठे आहेत, छोटे छोटे पराठे आहेत ना ते तयार होतात. हे दोन्ही साईडून छान असे खमंग भाजून झाल्यानंतर तुम्ही बटर किंवा तूप आवडीनुसार ह्याला लावा आणि गरमागरम हे तुम्ही खायला घ्या. तर टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर हे चवीला चांगले लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग कॉर्नर या तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.